महाराष्ट्रात ATSनं 65 ठिकाणी धडक छापेमारी केलेली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधितांवर ही कारवाई होते। 112हून अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे। सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्रातल्या तरुणांशी संपर्क साधल्याचा संशय आहे आणि या तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचाही संशय आहे। राज्यभर अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATSचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे। ज्ञानेश्वर सौतमल पुण्याहून आपल्यासोबत आहे। ज्ञानेश्वर, याच ATSनं या संदर्भात कोकणामध्ये चिपळूण इथं एका व्यक्तीलाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवरती इतक्या ठिकाणी छापेमारी होते, 112हून अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे। तिकडे मुंबईमध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये विषारी गोळ्या वाटल्या जाण्याचा प्रकार घडला होता। ह्या सगळ्या डॉट्सना जोडलं तर काय चित्र दिसतंय? अगदी बरोबर आहे। याच सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता जवळपास महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 65 ठिकाणी ATS कडून ही सगळी छापेमारी सुरू आहे। त्यासोबतच आपण पाहतोय चिपळूणमध्ये, त्यासोबत पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे। पुण्यात कोंढव्यात, पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यातल्या काही ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने ATSचं पथक असेल, NIAचं पथक असेल, ही सगळी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। मोठी पोलिसांची कुमक या सगळ्या कारवाईमध्ये वापरली जाते, कारण 112 जे लोक आहेत ते संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत। पाकिस्तानशी संबंधित गँगस्टर भट्टी याच्यासोबत जे लोक महाराष्ट्रातले संपर्कात होते त्यांची सगळी चौकशी जी आहे ती केली जाते। त्यांचे लॅपटॉप असतील, सिम कार्ड्स असतील, त्यांचे लोकेशन्स असतील, या सगळ्या गोष्टींची तांत्रिक माहिती देखील पोलिसांकडून घेतली जाते, ATS कडून घेतली जाते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। त्यासोबतच पुण्यामध्ये देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात छापेमारी जी आहे ती सध्या सुरू आहे। स्थानिक पोलीस आपल्याला विशेषतः संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने या कारवाईमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळते। आणि या सगळ्या आपण जर गोष्टींचा विचार केला तर स्थानिक पोलिसांचा मोठा रोल यासाठी आहे, कारण कोंढवासारखा परिसर असेल, पिंपरी चिंचवडमधला काही परिसर असेल, तिथे ATSला जेव्हा या सगळ्या संशयित लोकांची चौकशी करायची आहे तेव्हा या स्थानिक पोलिसांची मोठी मदत होतीये। या सगळ्या 112 लोकांची जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्यांच्या चौकशीत काय समोर येते हे पाहावं लागेल। सध्या त्यांचे डॉक्युमेंट्स, लॅपटॉप आणि सिम कार्ड, मोबाईल ताब्यात घेतल्याची माहिती आहे, ज्याचं तांत्रिक विश्लेषण ATSची टीम करणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।